आवाज मानदेशाचा। मान तालुक्यातील अर्थवाहिनी असलेल्या सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये पतसंस्था स्थापनेनंतर पहिल्यांदाच परिवर्तन झाले। कैलासवासीय चंद्रकांत दळस यांच्या श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने 13 पैकी 13 जागा जिंकत सत्ताधारी स्वर्गीय वाघोजीराव पोळ सहकार बचाव पॅनलचा दारुण पराभव केला। सिद्धनाथ पतसंस्था निवडणुकीसाठी बुधवार 31 जानेवारी रोजी चुरशीने मतदान झाले। एकूण 13 जागांसाठी 26 उमेदवार रिंगणात होते। सिद्धनाथ पतसंस्थेसाठी 11,400 मतदार पात्र होते। या 8,656 मतदारांनी आपला हक्क बजावत 75.92% मतदान केले। त्यानंतर गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी मतमोजणी सुरुवात झाली। पहिल्या फेरीपासून श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने सर्वच उमेदवार आघाडीवर होते। दुपारी निकाल जाहीर करण्यात आला। यात सत्ताधाऱ्यांचा दारुण पराभव झाल्याचं स्पष्ट झालं। मतमोजणीनंतर गुलाल उधळत विजयी उमेदवारांनी आनंदोत्सव साजरा केला। सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेनंतर जवळजवळ 33 वर्षांनंतर प्रथमच परिवर्तन झाले आहे। 13 जागांसाठी लोकशाही पद्धतीने घेण्यात आलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री सिद्धनाथ सभासद सेवक परिवर्तन पॅनलने बाजी मारली। सर्व जागा जिंकून या पॅनलने निर्विवाद वर्चस्व मिळवले। सिद्धनाथ पतसंस्थेत परिवर्तन घडल्याचा जल्लोष विजयी उमेदवारांनी गुलाल उधळून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून केला। गुरुवार 2 फेब्रुवारी सकाळी 8 वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी संपली। निवडणुकीत विजयी उमेदवारांची नावे निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब भोसले यांनी जाहीर करताच मतमोजणी केंद्राबाहेर एकच जल्लोष करण्यात आला। या निवडणुकीत सर्वसाधारण गटातून महादेव कदम, अर्जुन काळे, चंद्रकांत जगदाळे, बापू जाधव, राजेंद्र जाधव, विजय जाधव, दत्तात्रय देशमाने, नारायण वीरकर, महिला राखीव मधून पूनम पोळ, नंदाबाई दळस, इतर मागासवर्गीय मधून अरुण गोरे, अनुसूचित जाती जमाती मधून जयवंत रोकडे आणि बाबासाहेब वीरकर हे विजयी उमेदवार विजयी झाले आहेत। मान चौफेर न्यूज प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे, वावरहेरे। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।